मावशी सुंदर मला चहा द्या. डोकं तर चहा तुला माहिती का आपल्यासाठी अमृत ची गाठी आहेत नाहीत तेवढे राहायचो नाही. पूर्ण मेट्रो बंद करून टाकली. स्वामी नारायण मंदिर एक नंबरचे मतलबी लोक आहेत. थाळीचं जेवण खायचं. हे आहे स्वामी नारायण मंदिर. सेम मंदिर होतं स्वामीनारायणचं, बट तिथे ना गेटवरच फोन म्हणजे काढून घेतले होते. बट आता नो चान्स. साक्षीमध्ये जाऊ नको साक्षी. एक नंबरचे मतलबी लोक आहेत. एक नंबरचे यही नहीं अभी और सुनिए. नंबरचे मतलबी ह्या लोकांसोबत मी परत फोटो पण काढणार. सगळ्यांचे फोटो काढून घेतले, मला सोडून निघून गेले, एक व्हिडिओ नाही काढला. आय एम सॉरी बाबू. नेमकं काय चाललंय मामा जरा सांगाल का? नारळ पाणी प्यायला आपण टोटल 800 रुपये बिल द्यायचा वेळेस कळालं की तो नारळ 100 रुपयाला होता. आता इथं 20 रुपये थाळीचं जेवण खायचं आणि ते नारळाचे कव्हर करायचे. तुम्हाला यायचं असलं तर चला. चला चला. आयडिया बेस्ट, फ्युचर इज द देवांश मामाने काय सांगितलंय? 800 रुपयाचे नारळ पाण्यात घातलेत ना, ते आता इथे जेवण खाऊन कव्हर करायचे. जेवण कसं होतं अशा प्रकारे नारळ पाणीला जे खर्च काय? झाला होता. ऐका मंडळी 2 मिनिटं लक्ष द्या. अभी मजा आएगा ना. नारळ पाणी आपल्याला माहित नव्हतं. आपल्याला बिल द्यायच्या वेळेस कळलं की ते 100 रुपये लावलंय त्यांनी. ते नारळ पाण्याचे पैसे कव्हर करण्यासाठी आपण या इथं जेवण केलेले 50 रुपये टाकले. नाही, बहुत पैसा खिस करके 800 रुपए दिया उसको. देखा आपने लापरवाही का नतीजा है. फिर भी वो उनके पीछे दौड़ रहा था. पण आजचं जेवण कसं होतं? ऑनेस्टली सांग, आजचं जेवण कसं होतं? आजचं जेवण कसं होतं? आम्ही आता इथं स्वामीनारायण मंदिरामध्ये जेवलो. जेवणाला टेस्ट एक नंबर होती. खरंच खूप छान जेवण होतं. थोडंही गोड वगैरे काही नव्हतं, एकदम छान जेवण होतं. आता जेवण झालंय. आमचं गिरनार फिरण्याचा प्लॅन पूर्णपणे जो फ्लॉप झालेला आहे. तर आता कुठेतरी फिरायला जायचं म्हणून आता आम्हाला सिंह दाखवण्यात येणार आहेत. पण तिकडे सुद्धा मावशी बोलती ना जायचं. म्हटलं नाही. हा रेडा बघा कसा दिसतोय गावाला जाऊन गेला पासून. नवीन टी शर्टला डाग पाडण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे लावत जायचं, कधी पण वॅसलीन लावा. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. चल. ऍडव्हर्टाइजमेंट करणारी साक्षी आहे. आता हे जे आवाज येत आहेत माझ्या कानात आवाज पडत नाही. यांनी येड लावलंय. एक आवाज येत होता, त्याच्या मागे सगळे आवाज यायला लागले. कोणी आवाज नाही द्यायचा मला. चलो भाई देखो अब मैं क्या कर. माझं नाव मनाली. माझं नाव मनाली. A few inches later.
काय झालं? वाघ आला ना साक्षात. तोंडात नाही काहीच प्रेम होतो गेले इथं. दीदीने लिपस्टिक मागितलेली, मावशी बोलली मी तुला लावून देते म्हणजे बाहेर घातली. इतकं बर्डन आलं ना मला. तुला माहिती का 1000 रुपयाची लिपस्टिक तुला लावली, विचार कर. ती पण एवढी रगडून विदाउट कंजूसी. ये फंस गया सी. आम्ही असंच लावतो. नाही बोलते इंग्लंडची लिपस्टिक आहे, जर्मनीचा ब्रँड. ही वेज आहे, ही वेज आहे. मला माहिती तुम्ही काय बोलणार आहे. तुम्ही माकडाच्या चमडीचं बोलणार होते ना, डुकराची. पण आमची वेज आहे ना. नाही ते तुमचं म्हणणं आलं, पण ते कंपनीत बनताना तू बघितलं नाही. ठीक आहे, मग मी मोठं झालं ती मेकअपची फॅक्टरी टाकते, तिथे तुला कामाला ठेवायचं. तू लावायचीच नाही, गरज नाही. आता आम्ही चाललो आहोत लॉयन अँड टायगर बघण्यासाठी. तुमसे ना हो पाएगा. लायन पाहण्यासाठी. माझी इंग्लिश जरा कच्ची, जरा समजून घ्या. अच्छा हमको सिखा रही है. सो आता मी जाणार आहोत आणि आम्ही 1 तास वेट केला, कारण आम्ही 3 वाजता इथे पोहोचलो. ते काउंटर 4 वाजता चालू होतं तिकीटचं बसनी जाण्यासाठी. सो आता तिकीटसुद्धा भेटलेले आहेत. आपण जाऊयात, खरंच बघायला भेटतो की नाही ते पाहूयात. साक्षी मॅडम निघायचं आहे ना? ओ माय गॉड, चल. A few moments later. त्यानंतर ना त्यांचा एक स्टोर आहे जे बाहेरच आहे, जस्ट बस डेपोच्या बाहेर, जिथून तुम्ही खूप युनिक प्रकारचे टी शर्ट्स घेऊ शकता किंवा तुम्हाला लागणारं सगळं काही सामान घेऊ शकता. कॅप आहे, त्याच्यानंतर म्हणजे सगळं टायगर ज्याच्यावर प्रिंट आहे, सॉफ्ट टाय वगैरे असं सगळं घेऊ शकता. Operator got tired of waiting and they had to hire a new. आम्ही गेलो होतो झूमध्ये, आणि जेव्हा आम्ही गिरीच्या झूमध्ये गेलो तो आम्ही सिंह पाहिला, सगळं पाहिलं, आणि त्यानंतर आली होती झोप. गाडीमध्ये येताच आम्ही सगळ्यांनी झोपून घेतलं. कुठे चाललं काय झालं काहीच माहिती नव्हतं. तिथून 40 किलोमीटर सोमनाथ होतं, तर आम्ही आता सोमनाथला आलो आहे. तर आम्ही लवकर पोहोचलो. तर मावशी आणि मामाचं म्हणणं असं की आपण पटकन दर्शन करून घेऊयात आणि त्याच्यानंतर बघू, उद्या पण घेऊयात म्हणून. तर आता आम्ही सध्याला सोमनाथचं दर्शन करायला आलो. हे टकले माणसं बघा, मागं बघा माणसं. कुठे चाललोय आपण आता? समुद्रात. आता तिकडे समोर समुद्र आहे, तिथे आम्ही आंघोळ वगैरे करणार. म्हणजे आंघोळ नाही, जस्ट पाणी डोक्यावर वगैरे घेणार आणि त्याच्यानंतर दर्शनाला जाणार. देवडी ए देवडी. अक्षरशः खवळलाय पूर्णपणे. भरतीचा टाइम आहे नाही का? बघा यांच्या असं बघा, पोरं त्रासलेत, पण आमचं काय फिरायचं उरतं ना आजच्या दिवसात.